नमस्कार, प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही पफ स्लीव्ज कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची ते अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत। सध्या ही पफ स्लीव्ज जी आहे ती खूप ट्रेंडिंगमध्ये आहे, तर त्याचं कटिंग आणि स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीमध्ये या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे। तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच नवीन यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचे बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येईल। स्लीव्ज कटिंग करण्यासाठी मी इथे पहिल्यांदा स्लीव्जची पेपर कटिंग करून घेतलेली आहे। तयार स्लीव्ज आहे 9.5 इंचाची, त्याच्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा वाढवून 11 इंचाची स्लीव्ज कटिंग करून घेतलेला आहे। 30 साइजच्या ब्लाउजसाठी ही स्लीव्ज कटिंग केलेली आहे। इथे घडी घेतलेली आहे 8 इंचाची आणि याला कॅप हाईट दिलेली आहे 3 इंच। कॅप हाईट देऊन आकार देऊन घेतलेला आहे। खाली दंडघेर आहे 4 इंच आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। तर अशी ही बेसिक स्लीव्ज जी आहे ती कटिंग केलेली आहे। याला फ्रंटच्या मुंड्याचा आकार दिलेला नाही आहे। जेव्हा आपण बाही जोडणार आहोत तयार करून, तेव्हा बाहीला फ्रंटच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे। पहिल्यांदा इथे मी ब्लाउज पीसचा जो काठ आहे तो मोजून घेतला, म्हणजे आपल्याला अंदाज येईल की खालचा जो काठ आहे तो आपल्याला किती वापरायचा आहे। इथे मी 4.5 इंचाचा काठ कटिंग करून घेणार आहे। पेपर कटिंगवर आता 4.5 इंचाचं इथून खालून मार्किंग करून घ्यायचं आहे आणि एक सरळ लाईन ड्रॉ करून तेवढी स्लीव्ज जी आहे ती फोल्ड करायची आहे। तिथे काठ येणार आहे, ते कटिंग नंतर करणार आहोत। तर एवढं मी फोल्ड करून घेतलं आणि वरचा जो पार्ट आहे तो ब्लाउज पीसच्या कपड्यावर तयार करायचा आहे। तर तो पहिल्यांदा आपण अस्तरवर कटिंग करून घेणार आहे आणि मग ब्लाउज पीसवर कट करणार आहोत। तर इथे 4 फोल्डमध्ये मी अस्तर घेतलेला आहे आणि फोल्ड बाजू जी आहे ती इकडे आहे, पाहू शकता। फोल्ड बाजूकडून 5 इंचावर मार्किंग केलं, ती लाईन ड्रॉ करून घेतली। 4 फोल्डमध्ये असल्यामुळे एकाच वेळी दोन्ही स्लीव्ज आपल्या कटिंग होतील। लाईन ड्रॉ केल्यानंतर हा जो स्लीव्जचा वरचा भाग आहे तो 5 इंचाच्या पुढे ठेवून घेतला। पफ कमी हवा असेल तर 4 इंच घेऊ शकता, पफ जास्त हवा असेल तर 5 पेक्षा जास्त घेतलं तरी चालेल। ही स्लीव्ज ठेवून ड्रॉ करून घेतली आणि आहे तशी पुढे जोडून घेतली। त्यानंतर जी बंद बाजू आहे तिथून वरती 1 इंचावर मार्किंग केलं आणि हा जो आकार आहे तो इथे जोडून घेतला। आता केलेल्या मार्किंग प्रमाणे कटिंग करून घ्यायचंय। कटिंग करून झालेलं आहे। आता हे दोन अशा स्लीव्जचे अस्तरचे कटिंग झालेलं आहे। आता खालचा जो पार्ट आहे काठाचा तो कटिंग करायचा आहे। खालचा पार्ट कटिंग करण्यासाठी इथे मी अस्तर 4 फोल्डमध्ये घेतले, ते खालून एकसारखं करून घेतलंय। फोल्ड बाजू जी आहे ती माझ्याकडे आहे। तर आता जेवढं 4.5 इंचाचं मार्किंग होतं तर तेवढं बंद बाजूकडे बंद बाजू ठेवून इथे मार्किंग करून घेतलं आणि जो दंडघेराचा साईडचा भाग आहे तिथं सुद्धा मार्किंग करून घेतलं। ही लाईन ड्रॉ केली आणि केलेल्या मार्किंग प्रमाणे कटिंग करून घेतलं, तर हे खालच्या पट्टीचं कटिंग मिळालेलं आहे आपल्याला। हे अशा प्रकारे खालचं कटिंग मिळाले। एका वेळी दोन्ही स्लीव्जसाठी कटिंग झालेलं आहे। तर अस्तरचं कटिंग झालेलं आहे। आता मेन फॅब्रिकवर कटिंग करूयात। इथे मेन फॅब्रिक मी कटिंग करून घेतलेलं आहे, पाहू शकता। बंद बाजूकडून बंद बाजू येईल अशा प्रकारे आणि थोडं थोडं एक्स्ट्रा घेतले साईडने आणि काठ जे आहे ते काठाची उंची जी आहे ती 4.5 इंचच ठेवलेली आहे कटिंगमध्ये आणि अशी लांब पट्टी कट करून घेतलेली आहे। नंतर हवी तशी लावून आपण एक्स्ट्राची कटिंग करणार आहोत। तर असं हे कटिंग करून घेतलंय। आता स्लीव्ज तयार करायचे, तर ब्लाउज पीसचं जे मेन फॅब्रिक आहे त्याची जी आतली बाजू आहे त्याच्यावर मी अशी एक मार्किंग करून घेतले, म्हणजे लक्षात येईल उलट सुलट बाजू। तर उलटी बाजू वरती येईल अशा पद्धतीने ठेवून अस्तर आहे ते त्याच्यावर ठेवून घ्यायचे आहे वरच्या पार्टचं आणि चारही बाजूंनी स्टिच करून घ्यायचं आहे। स्टिच करून घेतलं। आता एक्स्ट्राचं फॅब्रिक कटिंग करून घेतलेलं आहे। ही स्लीव्ज आता मध्यभागी फोल्ड करायची आहे, सेंटरचं मार्किंग करायचं आहे आणि जे एक्स्ट्राचं 5-5 इंच दोन्हीकडे घेतलं होतं आपण, तर ते सेंटरपासून दोन्ही साईडला मार्किंग करून घ्यायचं आहे। मार्किंग झाल्यानंतर स्लीव्ज ओपन करायची आहे आणि ओपन करून जे 5-5 इंचचं एक्स्ट्राचं मार्जिन आहे तर तिथे छोट्या छोट्या प्लीट्स घालत जायचं आहे। इथे मी अस्तर लावलेलं आहे। अस्तर न लावता सुद्धा डायरेक्ट तुम्ही मेन फॅब्रिकवर हे कटिंग करू शकता। तर इथे संपूर्ण जो 5-5 इंच एक्स्ट्राचा भाग दोन्हीकडे घेतलाय त्याच्यावर प्लीट्स छोटे छोटे घालत जायचे आहे। तर इथे मी अशा प्लीट्स घालून घेतलेल्या आहेत, अशा प्रकारे दिसत आहे। आता दुसऱ्या साईडला सुद्धा तेवढ्याच मापावर जे 5-5 इंच एक्स्ट्रा घेतले तिथे प्लीट्स घालायचे आहेत। इथे प्लीट्स घालून घेतलेले आहेत, पाहू शकता आणि त्याचा पफही पाहू शकता छान आलेला आहे।
तर असा हा पार्ट तयार झाला। आता खाली त्याचा अस्तरचा पार्ट जो आहे तो लावून घ्यायचा आहे। सेंटरचं इथे मार्किंग करून घेतलं। इथे अस्तरची जी खालचा पार्ट आहे त्याचं सेंटरचं मार्किंग करून घेतलं। आता सेंटरला सेंटर मॅच करत हा पार्ट ठेवायचा आहे। जिथे मधल्या भागाला जॉईंट होणार आहे तिथे बरोबर हा पार्ट ठेवायचा आहे आणि स्टिच करून घ्यायचा आहे। जर कापड एक्स्ट्राचं झालं तर तिथे 2 प्लीट घालून घ्यायच्या आहेत। दुसऱ्या साईडला सुद्धा जोडून घ्यायचं आहे। तर इकडनं मी जोडायला सुरुवात केली आणि जे मध्ये कापड राहिले त्याच्या प्लीट घालून घेतल्यात। वरच्या बाजूने सुद्धा जेव्हा आपण बाही जोडणार तेव्हा कापड एक्स्ट्रा झालं तेव्हा सुद्धा प्लीट्स घालून घ्यायचे आहेत, कटिंग करायचं नाहीये। तर हे असं जोडून झालं। आता ह्याच्यावरती मी इथे काठ जोडून घेणार आहे। तर काठ ठेवून काठ उलटा ठेवलाय उलटी बाजूवरती आणि तेवढ्या मापाचं कटिंग करून घेतलं। हे सरळ करून घेतलं आणि त्याच्यावर एक दाब शिलाई करून घेतली। हा मधला पार्ट जो आहे तो अशा प्रकारे फोल्ड करायचा आहे आणि अस्तर आणि काठ याच्यावर शिलाई करून घ्यायची आहे। शिलाई करताना मधला पार्ट शिलाईमध्ये आला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे। तर अशी ही खूप सोप्या पद्धतीने पफ स्लीव्स तयार होते। तुम्ही जरी नवीन शिकत असाल तरी या पद्धतीने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने करू शकता। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। याच्या आधी सुद्धा चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत तर ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता। वरच्या बाजूने स्लीव्ज जोडताना एक्स्ट्राचं झालं तर प्लीट घालून जोडून, स्लीव्ज जोडताना फ्रंटच्या मुंडाचा आकार देऊन मग जोडायचे आहे। याला मी खाली पाईप लेस लावून घेतली त्याच्यामुळे त्याचा लुक अजूनच सुंदर आलेला आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला